आज सकाळीच ठरवलं होतं की आज कोणतंही काम करायचं नाही, मस्त आराम करायचं. दुपारचं जेवण आटपलं, सगळं घर आवरलं आणि मस्त एक झोप काढली. नंतर म्हटलं 4-5 वाजता बाहेर वॉकिंगसाठी जायचं. जसं आपल्या शरीराला आरामाची गरज असते तसे आपल्या डोक्याला पण आरामाची गरज असते. आणि एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, जी व्यक्ती दिवसभर घरात बसून राहते तिची हेल्थ मेंटली आणि फिजिकली खराब होते. म्हणून ठरवलं की रोज आपण 5-10 मिनटं का होईना घराच्या बाहेर पडायचं आणि मस्त बाहेर फिरायचं. म्हणून त्यासाठीच आम्ही आज आरुषीला घेऊन पार्कमध्ये आली होती. नंतर लग्नाच्या आधी जेव्हा स्वेटर घालत होती तेव्हा त्याच्यातून निघत होता एखादा पेन किंवा पेन्सिलचा तुकडा किंवा खोडरबर. आता लग्न झाल्यावर आरुषीच्या आमच्या स्वेटरच्या खिशातून खेळणे निघतात. नंतर बाहेर पार्कमध्ये आल्यावर इथं अशा छोट्या 2 बहिणी पाहिल्या आणि त्याचे कपडे एक सेम पाहून मला खरंच छान वाटलं. मी म्हटलं मला जर अजून एक मुलगी झाली ना, मी पण दोघीचं असं ट्युनिंग करत जाईल. वाटलं नव्हतं त्या पोरीचा व्हिडिओ काढताना की तिलेच रिक्वेस्ट करायला लागेल की बाई आमच्या आरुषी मॅडमले पाळण्यात बसू दे, तू प्लीज मोठी आहे ना म्हणून तिले बसू दे. आणि तिनं पण ते ऐकलं. ती म्हटलं ठीक आहे आंटी, तिला बसू द्या, मी बाहेर खेळतो म्हणून. नंतर तिला म्हटलं बाई मम्मीनी आली का? ती बोलली नाही, आता मी मोठी झाली ना, माझ्या लाईना बहिणीला पण मीच सांभाळते, म्हणून आम्ही दोघीच पार्कमध्ये येत असतो. नंतर रोजच्याप्रमाणे कॉम्प्लेक्समध्ये आलो. इथं छान कुत्रीचे पिलं खेळत होते. नंतर आरुषीले नेहमीसारखं एक चॉकलेट घेऊन दिलं. ते झाल्यावर घरी आलो तर पाहत होतं काय लाईट गेली होती, म्हणून थोड्या वेळ बाहेर बसलो. लाईट आली. नंतर घरात आल्यावर सर्वात पहिले देवपूजा करून घेतली, म्हणजे देवापाशी दिवा आणि अगरबत्ती लावून घेतली. नंतर रात्रीचा स्वयंपाक बनवायचा म्हणून हे उडदाची डाळ करायला घेतली. ते कुकरमध्ये लावून घेतली आणि उडदाची डाळपेक्षा मिक्स डाळ म्हणू आपण त्याला. नंतर भाकरी टाकायच्या होत्या, तेवढ्यात नवरबा बोलले की चहा पाहिजे. म्हटलं ठीक आहे, मग चहा करून देतो. आणि अशा प्रकारे केली. रात्रीच्या जेवणाची तयारी झाली. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.